भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास आणि पोलीस नागरिकांची सुटका कशी करावी याबाबतचे प्रात्यक्षिक चंद्रपूर शहरातील आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरात चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात रंगीत तालीमची प्रात्यक्षिक घेण्यात आली। शनिवारी चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिर परिसरात 4 दहशतवादी अचानकपणे प्रवेश करून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून पोलीस ठेवले आहे, अशी माहिती मंदिर परिसरातून पोलीस कंट्रोल रूमला मिळाली होती। माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक तथा प्रभारी पोलीस उपअधीक्षक योगेश्वर पारधी यांनी कंट्रोल रूम येथून वरिष्ठांशी योग्य समन्वय साधून सर्व पथकांना रवाना केले। यावेळी दहशतवाद विरोधी शाखा, जलद प्रतिसाद कमांडो पथक, दंगा नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक, नक्षल सेल तथा नक्षल विरोधी अभियान पथक, विविध पोलीस पथक, वैद्यकीय चमू घटनास्थळी उपस्थित झालेत। यावेळी पोलीस पथकांनी योग्य खबरदारी बाळगून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ न देता मंदिर परिसरात शिरलेल्या दहशतवाद्यांचा यशस्वीरित्या खात्मा करीत पोलीस असलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करून कारवाईचे प्रात्यक्षिक पूर्ण केले। सदर प्रात्यक्षिक वेळी मंदिर परिसरात आणि शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता।